स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपचा झालेला हा विजय भाजपचा विजय खरोखरच मानण्यात येईल. खरं सांगायचं झालं तर एक व्हिडिओ क्लिप व्हायरल होतीये जिथे मुरलीधर मोहोळ साहेब देवेंद्र फडणवीसजी यांच्यासोबत बोलतायत आणि म्हणतायत की भाऊ तुमचं अभिनंदन, तुम्ही दिलेल्या ताकदीमुळे हे यश मिळालं. आणि ही जी ताकद भारतीय जनता पार्टी आपल्या ग्राउंड लेवलच्या कार्यकर्त्यांना देते ती ताकद मुंबईमध्ये कमी पडली नाही, तर मुंबईमध्ये ठाकरे यांनी जे वर्चस्व सिद्ध करण्याची लढाई लढली आहे ती खरोखरच त्यांनी जिंकली आहे. कारण की 90% आमदार फुटलेले असताना, 90% नगरसेवक पण फुटलेले असताना एवढं मोठं 70 जागांचं यश मिळवणं ठाकरेंचं खरंच यश आहे. पण यावेळी खूप उशीर झालाय, कारण की आता गोष्टी या पार नाका तोंडाच्या वरती गेलेल्या आहेत. खरं सांगायचं झालं तर बंटी पाटील कोल्हापूर गड त्यांनी राखला, काम बोलतंय. खरं सांगायचं झालं तर जेव्हा निवडणुका संपल्या, रात्री एक्झिट पोल्स आले, एक्झिट पोल्समध्ये देखील बंटी पाटलांना डावलण्यात आलं होतं. लेकिन काँग्रेसचं काम कोल्हापूरमध्ये बोलते, बंटी पाटील यांचं काम बोलते, म्हणून तिथे कोल्हापूरमध्ये काँग्रेसची सत्ता आली. सांगली फक्त एका जागेवरून भारतीय जनता पार्टी जी आहे त्यांची सत्ता जातीये. इथं काँग्रेसचं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पाटील सगळे एकत्र आले होते भाजपला संपवण्यासाठी आणि तिथं त्यांना यश मिळालेलं आहे. असा अर्थ अजिबात नाहीये की भारतीय जनता पार्टीला पराभूत नाही करता येत. भारतीय जनता पार्टीला प्रॉपरली पराभूत करता आलं असतं, पण जी पाळमुळं आहेत ती भारतीय जनता पार्टी एवढी खोल पाहिजेत. खरं सांगायचं झालं तर तुम्ही इलेक्शन झालं, रिझल्ट लागल्यावरती सर्व उमेदवार आपापल्या घरी जातात, पण भारतीय जनता पार्टी एक सुसंस्कृत पक्ष आहे. भारतीय जनता पार्टी आपल्या मोठ्या नेत्यांसोबत भेळभत्त्याचा कार्यक्रम करतो. त्या भेळभत्त्याच्या कार्यक्रमामध्ये फक्त राजकारणी आणि उमेदवारच नव्हे तर एक कार्यकर्ता देखील त्या राजकारण्यांच्या मांडीला मांडी लावून बसतो आणि भेळ खातो. इथूनच त्यांना ती ताकद मिळते आणि हीच ताकद भारतीय जनता पार्टीची आजच्या यशाचं सर्वात मोठं गमक आहे. तुम्ही म्हणत असाल की पैशाचं राजकारण झालं. पैशाचं राजकारण मागचे 4 दशक होत आहे, बाहेर आता येते कारण की सोशल मीडियामुळे. पैशाचं राजकारण ही दुय्यम गोष्ट आहे. ईव्हीएम हॅक झाली असती तर काँग्रेसनं कोल्हापूर, लातूर, अहिल्यानगर आणि त्याचप्रमाणे MIMची जी ग्रोथ झालेली आहे औरंगाबादमध्ये, त्याचप्रमाणे मालगावमध्ये, या सगळ्या गोष्टी झाल्या नसत्या. ईव्हीएमवरती खापर फोडण्याऐवजी आता विचार करण्याची वेळ आहे की मुंबईमध्ये ठाकरे कुटुंबीय यांचं अस्तित्व संपुष्टात आलंय का? खरं तर याचं उत्तर आहे हो. कारण की आता 5 वर्षांमध्ये जर अमित ठाकरे आणि उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी ग्राउंड लेवलला आपले कार्यकर्ते नेऊन भेळभत्त्यासारखा कार्यक्रम जर नाही केला तर पुढच्या वेळेस निवडणूक लढण्यासाठी त्यांच्याकडे फंड सुद्धा राहणार नाहीयेत. आणि याच्या अपोजिटमध्ये सर्वात शॉकिंग रिझल्ट लागलाय म्हणजे पुण्याचा. आता पुण्यामध्ये माझी स्वतःची तर खूप जास्त अपेक्षा होती की अजितदादा पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये यावा. कारण की या निवडणुकांना म्हणलं जातं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, म्हणजे स्थानिक पक्ष जे आहेत त्यांना ताकद दिली पाहिजे. परंतु पुण्यामध्ये पवारांना डावलण्यात येतंय हा सर्वात मोठा धक्का माझ्यासाठी आहे. कारण की चाकण MIDC, औरंगाबाद पिंपरी चिंचवड MIDC, मुंबईचं पुण्याचं जे IT हब आहे, हिंजेवाडी IT पार्क झालं, या सगळ्या गोष्टी पवारांनी आणलेल्या आहेत आणि पवारांना तिथंच डावलण्यात आलेलं आहे. ही गोष्ट पचण्यासारखी नाहीये. आता या सर्वातून बाकीच्या राजकीय पक्षांनी काय शिकायचंय? बाकीच्या राजकीय पक्षांनी फक्त एकच शिकायचंय की भारतीय जनता पक्ष जसा चौकाचौकामध्ये आपला एक केंद्र उभा करतं आणि चौकाचौकामध्ये आपला एक स्थानिक कार्यकर्ता उभा करतं, जो कार्यकर्ता त्यांच्या सोबतच जेवण करतो, त्यांच्या ताटातलंच खातो आणि त्या राजकीय कार्यकर्त्यांची जी थाप आहे तीच त्यांच्या पाठीवरती पडते. असे कार्यकर्ते ठाकरे कुटुंबीय आणि राष्ट्रवादी यांना उभं करणं गरजेचं आहे. कारण की महानगरपालिका तर तुम्ही आता गमावल्याच. फक्त आणि फक्त गोष्ट राहिली आहे मुंबई महानगरपालिका नव्हे, पुणे महानगरपालिका नव्हे, जिल्हा परिषदा. तुम्ही महानगरपालिका गमावल्यात, जिल्हा परिषदा गमवू नका. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, या स्थानिक पक्षांच्या निवडणुका आहेत, या स्थानिक पक्षांच्या हातामध्ये या संस्था द्या. कारण की भारतीय जनता पार्टी आता थांबणारी नाहीये. आणि जर तुम्हाला त्यांना थांबवायचं असेल तर तुम्हाला काम करावं लागेल जयंत पाटलांसारखं, तुम्हाला काम करावं लागेल सतेज पाटलांसारखं, तुम्हाला काम करावं लागेल अनिल देशमुखांसारखं. आणि जोपर्यंत तुमचं काम ग्राउंड लेवलला बोलत नाही तोपर्यंत तुम्हाला एकही यश येणार नाहीये. त्याच्यामुळे ही व्हिडिओ जर आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि सर्व महाराष्ट्रातील मराठी लोकांना कळू द्या की मराठी माणसाला राजकारण जे आहे ते अजिबात कळत नाहीये. आणि आत्ताच वेळ आहे, आत्ता जर नाही सुधारलो तर पूर्ण महाराष्ट्र आपल्या हातून गेल्याशिवाय राहणार नाही. 1995ला जे मराठ्यांचं वर्चस्व होतं ते वर्चस्व जर टिकून ठेवायचं असेल तर स्थानिक पक्षांनी आता स्वतःच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना पाठीवरती हात ठेवून पाळायला लावणं गरजेचं आहे. जोपर्यंत ते होणार नाहीये तोपर्यंत BJP जे आहे ती
कम्प्लिटली अनडिफिटेड राहणार आहे. त्याच्यामुळे ही व्हिडिओ प्रत्येक घराघरामध्ये पाठवा, मराठी लोकांपर्यंत पाठवा आणि त्यांना कळू द्या खूप मोठी लढाई हरलोय आपण, पण हा अंत नाही. अंतस्ती प्रारंभ म्हणतो, हा अंत नाही, हा प्रारंभ आहे पुढच्या 5 वर्षांचा आणि जिल्हा परिषदांचा. त्याच्यामुळं सुजान व्हा आणि आपल्या स्थानिक पक्षांना बळ द्या. थँक्यू सो मच गाईज.